आणि वाल्मिक कराडला त्यांनी समर्थन दिलेलं होतं, त्यांच्याच व्यासपीठावर तुम्ही देखील होतात. मी तिथं गेलो, तिथं मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहिली आणि मी फक्त या गंभीर घटनेमध्ये या लोकांनी राजकारण सुरू केलेलं आहे आणि कुठल्या तरी समाजाला टार्गेट केलं जातंय एवढंच मी मानलेलं आहे. सगळं फुटेज तुम्ही दाखवा, महाराष्ट्राला दाखवा, त्याच्यामध्ये मी कुठे आरोपीचं समर्थन केलंय ते दाखवा. बरं, हा एक नाव सांगाल की कुठला असा नेता आहे की ज्याने वंजारी समाजाला टार्गेट केले? त्या नेत्याचं नाव सांगा. हे बघा, जे काही जरांगे नावाचे गृहस्थ आहेत, जे काही सुरेश धस नावाचे गृहस्थ आहेत आणि ज्या ताईंनी ज्या अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि त्यांची जात शोधली, ज्यांची नावं घेतली ती लोक ऑलरेडी बदली होऊन गेलेली आहेत. ज्या अंजलीताई दमानी या गेल्या 2 दिवसापासून मीडियावरती येत आहेत, डिबेटला येत आहेत, त्यावेळी त्या शिक्षकांच्या रोस्टर संदर्भात बोलतायत. त्या शिक्षकांचा डेटा माझ्याकडे उपलब्ध आहे. त्या शिक्षकांचा इन्फ्लुएन्स होतो का या इन्व्हेस्टिगेशन मध्ये? त्या शिक्षकांच्या रोस्टर बद्दल का बोलतात? त्या सुरेश धस नावाचा माणूस बिंदू नियमावली बद्दल का बोलतो? एका जिल्ह्याची बिंदू नियमावली असती का? पूर्ण राज्याची बिंदू नियमावली असती? पंकजा मुंडेंनी याचं उत्तर स्वतः दिलेलं आहे ज्यावेळेला त्या धनंजय मुंडे यांच्यासोबत नव्हत्या त्यावेळेला. जी दमानियाजी बोला तुम्ही. अर्थशून्य, तुम्ही अर्थशून्य बोलता आहात. निखिला कसं आहे की हे जे तुम्ही सिलेक्टिव्ह टार्गेट करता आहात म्हणून बोलतायत. मी काल फॅक्ट्स अँड फिगर्स तुम्ही काय केलं आजपर्यंत माहित नाही का? हे बघा, हे असं ओरडत राहिलं माझ्या समोर आहे. सुरुवात करू आपण आता. हाकेजी थोडंसं थांबा, बोलू द्या त्यांना. नाही काय मतलब नाही? अर्धसत्य का सांगताय तुम्ही महाराष्ट्राला? सनसनाटी निर्माण करायची, फोटो अपलोड करायचे. काय मिळालं तुम्हाला फोटो मधून? तर लक्ष्मण हाकेंचे फोटो टाकल्यानंतर काय मिळालं? तुमची तडफड त्याच्यासाठी चालली आहे की त्या वाल्मिक कराड बरोबर तुमचे फोटो होते जेवतानाचे. हा, तर तुमचे जेव्हा मी तिथे जेव्हा बोललात ना, तळपायच्या मस्तकाला गेली. ज्या माणसांनी लाखो लोकांना छळलंय त्यांचं तुम्ही ओबीसी म्हणून समर्थन करता, ओबीसी म्हणून आरोपीचं समर्थन, तुम्ही वाल्मिक अण्णांचं समर्थन करता. अशा माणसाचं जो धमक्या देतो, अपहरण करतो, अशा माणसाचं समर्थन करता. निखिला यांना बोलण्यात अर्थच नाहीये. हा माणूस जर अशा गुंडाचं, अशा माणसाचं समर्थन करत असेल, काल कुठलं कशाला घेतली तुम्ही? काय धनंजय मुंडेसाठी घेतली का? तुम्ही वाल्मिक कराडांची पण घेतली समर्थनार्थ? म्हणून तो ट्विट करून दाखवलं की तुम्ही पण त्यांच्या बरोबर जेवायला बसलेला. निखिला, आपण यांना ना त्यांना त्या पॉइंटेड उगाच हे करायचंय. त्यातला मुद्दा असा की वाल्मिक कराड सारखा माणूस गुन्हेगार आहे, खालच्या पातळीचा आहे, त्याचं जर समर्थन हा माणूस करत असेल तर धन्य आहे अशा ओबीसी नेत्याची. धन्य आहे, कारण ओबीसीच्या जमातीला ते कशी दिशा देणार, कशी दिशा देणार, हे देणार दिशा. एक तरी निखिला यांना जरा 2 मिनिटं गप्प कर, मला एक मुद्दा मांडायचा आहे. एकच मिनिट गप्प कर.